बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्या भंडाऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं निषेध करीत निदर्शन केलीत। भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं। यावेळी अमित शहाच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। 2 दिवसापूर्वी संसदेच्या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या प्रकारे बाबासाहेबांच्या नावाचा त्या ठिकाणी गौरव होत होता आणि बाबासाहेबांच्या त्या नावाला जो गौरव होत होता त्या गौरवाला त्यांनी चीड आणणारं वक्तव्य केलं आणि मुळात बाबासाहेबांची संविधान निर्माण करण्यामध्ये एक मुख्य भूमिका होती, ज्या संविधानाच्या आधारावरती गेल्या 75 वर्षापासून आमचा हा भारत देश चालत आहे, त्या संविधानाची अशा प्रकारे किंवा त्या बाबासाहेबांची नावाची अशा प्रकारे अवहेलना करणं योग्य नाही। भाजप मुळात राज्यामध्ये असो की देशामध्ये असो महाराष्ट्रातील महापुरुषांचा जाणीवपूर्वक अगदी ठरवून असा त्या ठिकाणी अवमान करीत आहे आणि भाजपच्या या दुटप्पी धोरणाचा म्हणजे महापुरुषांच्या नावाचा फक्त वापर भाजप ही राजकारणापुरता करत आहे, अशा या भाजपच्या प्रवृत्तीचा निषेध म्हणून आज या ठिकाणी शिवसेना भंडारा जिल्ह्यातर्फे आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन करीत आहोत। आणि मग तो अपमान महापुरुषाचे मग छत्रपती शिवाजी महाराज असतील अथवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा मग ज्योतिबा फुले असतील, अशा महापुरुषांचा अपमान शिवसेना कदापि सहन करणार नाही। आणि आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून देशाच्या गृहमंत्र्यांना एकच आव्हान आहे की त्यांनी किमान जनाची नाही तर किमान मनाची तरी एक थोडी लाच ठेवून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। देशाचा जबाबदार माणूस अमित शहा हे भारताचे गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्र्यासारख्या माणसांनी ज्या ठिकाणी घटनेनुसार आपलं राज्य चालू राहिलं, देश चालू राहिलं आणि तो जबाबदार एक व्यक्ती आहे, अमित शहाजी हे जबाबदार आहेत आणि जबाबदारीच्या माणसांनी जबाबदारीपणाने बोलायला पाहिजे आणि देशामध्ये अशांतता निर्माण झाली पाहिजे म्हणून असं मुद्दामच भाजपचे लोक अशा प्रकारचे वक्तव्य करतात आणि त्यांना सवय सुद्धा आहे। यापूर्वीचे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक राज्यपाल होते, त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा अपमान केला होता। म्हणजे दिवसेंदिवस भाजप हा महापुरुषांचे महत्त्व कमी करतो आणि त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतो। अशा ह्या वृत्तीच्या लोकांना या देशातून हद्दपार करायला पाहिजे आणि एवढ्या मोठ्या माणसांनी जबाबदारीने बोलायला पाहिजे, तर बोलले नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। राजीनामा दो, राजीनामा दो। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।